हाय, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ आहे कोंब आलेले जे मूग आहेत, अंकुरित मूग, त्याचे आपल्याला चिला किंवा उत्तप्पा किंवा बेसन पोळी आपण जे म्हणतो ना ते बनवायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि हे जिरे वगैरे घालून हे मिक्सरमध्ये असं बारीक पिसून घेतलेलं आहे. बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, मीडियम साईजचं. त्याच्यातच बारीक चिरलेला कांदा आणि एक कांदा, एक टोमॅटो आणि प्रोटीन भरपूर आहे मुगामध्ये पण आणि पनीरमध्ये पण. पनीर पण घालायचं, जे डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि असं पण मुलांसाठी सगळ्यांसाठीच छान आहे ही रेसिपी. त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं बेसन घालून घ्यायचं आहे की आपले थोडं पोळी चिटकणार नाही अशी तव्यामध्ये तशी. हे पहा, हे त्या डब्यामध्ये बसणं चालू होतं त्यामुळे मी कढईमध्ये ओतून घेतलं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत जायचं, जास्त नाही घालायचं पण. आणि हे ओवा आहे हे चुळून थोडासा टाकून घ्यायचा आणि हे असं पॅटर्न तयार करायचं. जास्त घट्ट पण नाही, पातळ पण नाही, आपण जसं बेसन पोळी करतो तसंच. हे हिरव्या मुगाचे छिलके असल्यामुळे कलर असा आला. मी हळद नाही घातली, हळद तुम्हाला आवडत असेल तर घाला. मी असं आपण बेसन पोळी घालून घेतो तसं घालून घ्यायचं. एवढी हेल्दी रेसिपी ही मुलांसाठी, सगळ्यांसाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठीच. कारण मूग अंकुरित होते आणि अंकुरित मूग जास्तच हेल्दी राहतात. नॉर्मल मुगाच्या डाळीचं पण कुणी कुणी करतं हे मुगाची डाळ भिजत घालून. त्याच्यापेक्षा हे अशा अंकुरित आलेल्या मुगाचं करा, टेस्टी पण लागतं आणि पौष्टिक पण आहे. खालच्या बाजून अशी भाजली की वरतून आपल्याला समजून जातं नाही का, थोडंसं कलर चेंज होतो त्याचा. आणि दोन्ही बाजूनं आपल्याला आदलून बदलून असं झाकून ठेवून एकदम खरपूस भाजून घ्यायचे मस्त. पहा, अशाच प्रकारे मी दुसरा पण चिला टाकून घेतला आणि असेच भाजून घेतले. थोडं थोडं तेल घालायचं आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे पहा, थोडी टेस्टी लागतात नाही मुलांना नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा आपण पण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. सॉस आणि शेंगदाण्याची चटणी घेतली मी. तुम्ही ह्याला दह्यासोबत पण खाऊ शकतो. जास्त तिखट घालायचं म्हणजे दह्यासोबत टेस्टी लागते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.